हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू चॅनल. हॅव अ नाईस डे. आणि आजची सुरुवात अशी नेल कटिंग वगैरे करून झालेली आहे. तर काही म्हणतील की आज कसं काय नेल कटिंग वगैरे, बट काय करू, मला नेल्स म्हणजे असे भांडी वगैरे घासताना ते थोडंसं हे झालं होतं, त्यामुळे ते खूप लागत होते इकडे तिकडं. साडी ड्रेप करताना पण जर साडीमध्ये अडकले असते तर साडी खराब होणार होती. सो म्हणले की आधी नेल्स कटिंग करून घ्या. बोलण्यावरनं समजलंच असेल की आज साडी ड्रेपिंगचा किंवा साडी लूक येणार आहे. तर साडी ड्रेपिंगचा तर मी मोस्टली विचार नाही करत आहे, बट साडी लूक मी एकदा शेअर करत. आणि आजच्या ह्याच्यामध्ये थंबनेलवरनं समजलंच असेल की मेकओव्हरचा थोडासा व्हिडिओ असणार आहे. सो चला स्टार्ट करूयात आजचा लूक करायला. तर स्किन थोडीशी मला ड्राय पण वाटत होती आणि हेअर्स थोडे केले होते मध्ये पार्लरमध्ये जाऊन, बट स्टील थोडंसं नीट वाटत नव्हतं. सो स्टार्टिंग ॲज युजल मी मॉइश्चरायझरने करते. मॉइश्चरायझर फर्स्ट खूप मस्ट आहे, कारण की मेकअप खूप छान असा सेटल होतो. पूर्ण फेसला मसाज केल्यासारखं ते मॉइश्चरायझर थोडंसं लावलं ना, फेसला पण एक लूक चांगला येतो. आणि इम्पॉर्टंट म्हणजे आपण काय वेगळा टाईम काढत नाही मसाजसाठी फेसच्या. सो मॉइश्चरायझर लावताना थोडंसं मसाज केलं तरी चालतं. आणि त्यानंतर मी डायरेक्टली फाउंडेशन अप्लाय करते, काय तर प्रायमर वगैरे नाही आहे माझ्याकडं. सो मी फाउंडेशन एक 3-4 थेंब तरी मला भास होतात, कारण की मला स्कार्स पण आहेत थोडे आणि ब्लॅक स्पॉट पण आहेत. सो मी तेवढं यूज करून ते व्यवस्थित असं ब्लेंड करून घेते, जेणेकरून स्किन एकसारखी दिसते. तर मी जे कॉटन पॅडसारखं येतं त्याने मी हे करते, कुशन बोलतात त्याला, बट जे पफ वगैरे असतं त्याने नाही होत माझ्या फेसवरती मेकअप सेट. सो मी त्याने व्यवस्थित मेकअप असा ब्लेंड करून घेतलेला आहे. सो मी इथं आयशॅडो पॅलेट यूज करते आयशॅडो कलर वगैरे हे करण्यासाठी. तर फर्स्ट मी 3 लेअरमध्ये ते लावते, कारण की जरा स्मोकी आणि थोडंसं असं शेडेड छान वाटतं आईजला ते. तर मी मोस्टली एकतर सिल्वर, गोल्डन आणि थोडंसं पिंकिशवालं यूज करते, ते उठून दिसतं थोडंसं. तर अशा रीतीने मी दोन्ही आईजला व्यवस्थित असं ते आयशॅडो जे आहेत ते लावून घेतले. जर माझ्याकडनं जर काही मिस्टेक झाली असेल तर प्लीज मला सांगा की त्याला काय नीट म्हणतात, कारण मी काय परफेक्ट असं माझं मेकअप आर्टिस्टचं हे नाही आहे. त्यानंतर मी लिप टिंट घेतलं होतं. ॲक्च्युली लिप टिंटचं आणि लिप कलर हे म्हणजे दोन्ही म्हणजे मी एका ह्याच्यासाठी यूज करत नाही, ते फक्त लिपसाठी नाही यूज होत असं मला म्हणायचं आहे. ते मी चिकवरती सुद्धा लावते ॲज अ ब्लश म्हणून. ते जर व्यवस्थित ब्लेंड केलं ना तर खूप छान असं दिसतं ते. आणि अशा रीतीने मला थोडं थोडं असं ब्लेंड करणं चालू होतं गालावरती ब्लश टाईपमध्ये. तर ते व्यवस्थित बसण्यासाठी फेसचे वेगवेगळे एक्सप्रेशन द्यावे लागतात. सो दोन्ही गालावरती असं व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं, जेणेकरून एक असं ब्लश आणि एक शाईन पण येते थोडीशी. तर मग ते व्यवस्थित झाल्यानंतर मी आता काजळ यूज करणार आहे आणि आयलायनरसुद्धा. तर आयलायनर तर मला आत्ता रिसेंटमध्ये लावायची सवय लागली आहे. अदरवाईज मला ते आयलायनर लावताही येत नव्हतं आणि ते यूजही करता येत नव्हतं. सो मी आयलायनर थोडंफार माझं होतं इकडं तिकडं लावताना. जर तुम्हाला परफेक्ट माहीत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला व्हिडिओ शेअर करू शकता, जेणेकरून मीही प्रॅक्टिस करा. आणि टिकलीचं माझं असं झालं की मी 2दा टिकली चेंज केली, का तर पहिली होती ती सिम्पल होते, नंतर म्हणलं आपण खड्याची टिकली लावूयात. त्यानंतर मी आयब्रो सेट करायला घेतले. आयब्रो सेट करायला टाईम लागत नाही, पण मी विसरले होते आयब्रो सेट करायचे. मग त्या आयब्रो ब्रशनेच मी ते थोडेसे अजून नीट शेप वगैरे त्याचा नीट करून घेतला. वाकडे तिकडे झाले होते तर थोडेसे, मग पेन्सिल लावून ते त्याला थोडंसं बोल्ड केलं. अशा रीतीने सगळं झालं होतं. नाकामध्ये चमकी घातली, कानातली घातली आणि अशा तऱ्हेने माझा एक छोटासा मेकअप लूक आज तयार झालेला आहे. तर अशा रीतीने मी आज अशी छान अशी क्यूट दिसत आहे. आय नो सगळ्यात मोठं टास्क होतं बांगड्या घालायचं, कारण की मी रेग्युलर यूज नाही करत आणि कधीतरी घालायला गेलं की हाताच्या हाडाला वगैरे लागतं. तर असं मी पूर्णतः मॉइश्चरायझर हाताला खूप लावून घेतलं, मग त्यानंतर इझिली घालून घेतलं होतं फटाफट बांगड्या.
मकर संक्रांती आहे, तर मी त्यानिमित्त रील बनवत आहे. तर थोडंफार जे काही घरातला व्लॉग असेल तेही तुम्हाला व्लॉग येईलच, आणि आय गेस हे जे आहे ते पण व्लॉगमध्येच येणार आहे. पण जी रील मी बनवणार आहे आत्ता लुक क्रिएट करून, तर ती रील माझ्या इंस्टाग्राम आहे, सो प्लीज जाऊन तिथं फॉलो करा आणि जी रील येईल त्याला खूप सारे लाईक्स वगैरे द्या. आज मी पिंक अशी साडी घालणार आहे. थंबनेलमध्येही तुम्हाला दिसलीच असणार आहे, बट मला पर्सनली ही साडी खूप म्हणजे आवडते, कारण की हा कलर माझ्यावरती खूप खुलून दिसतो आणि असंही म्हणता येईल की माझ्यामुळे थोडीशी साडीची शाईन पण वाढत असेल. सो लेट्स गो. तर अशा तऱ्हेने मी रेडी झाले होते. हेअर्सचं थोडंफार मी करणार होते हेअरस्टाईल वगैरे, पण म्हणलं की नको, परत खूप टाईम जाईल, आणि मी थोडंफार आता नंतर इव्हिनिंगचंच डायरेक्ट शॉट कॅप्चर केले होते. मधले शॉट मी काहीच कॅप्चर केले नाही. आणि देवासमोर असा दिवा घरात छान असं प्रसन्नही वाटत होतं. आणि त्यानंतर मी थोडंसं जे काही माझं तिळगूळ वगैरे ठेवायचं बाकी राहिलं होतं तेही मी आता इथं तिळगूळ वगैरे ठेवत आहे. बाप्पालासुद्धा मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. आणि हा असा आहे माझा आजचा लूक. आणि साडीमध्ये असं पूर्णतः ही साडी खूप छान दिसत होती, क्यूट अशी. तर थँक्यू फॉर वॉचिंग. आणि नेक्स्ट व्लॉगसाठी सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्लॉगला लाईक नक्की करा.